नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते। आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं आता जीवा नंदिनीचा टिफिन भरत असतो। त्याचवेळी त्या ठिकाणी मानिनीताई येतात। जीवाला आवाज देत म्हणतात, जीवा अरे काम करतोस का? आपला जो भरलेला सिलेंडर आहे ना तो राण्या आजींकडे नेऊन दे, कारण आज वॉचमॅन काका नाही आहेत। आता हे ऐकल्यानंतर जीवाला धक्काच बसतो। जीवा म्हणतो, काय भरलेला सिलेंडर आणि मी घेऊन जायचं आहे? आता मानिनीताई म्हणतात, जीवा रे असं काय करतोयस? सिलेंडरचे किती प्रॉब्लेम्स आहेत माहीत आहे ना तुला, आणि राणे आजी एकटे आहेत, मग त्यांना जमणार आहे का? जा, तुलाच नेऊन द्यायचं आहे। जीवा म्हणतो, अगं आई, तो सिलेंडर घेऊन जाताना किती घाम निघतो तुला माहिती आहे का? अख्खं घामटं निघतं त्यामध्ये, त्यामुळे मी तरी एवढं वजन उचलणार नाही, आणि एवढं वजन मला जमणार आहे का उचलायला? तर मानिनीताई म्हणतात, अरे मर्दासारखा मर्द तू, पुरुषासारखा पुरुष तू, आणि तुला एक सिलेंडर उचलायला जमणार नाही का? जीवा म्हणतो, त्याचं वजन किती असतं माहीत आहे का तुला? तर मानिनीताई म्हणतात, अरे मग यात काय झालं? अरे मी आत्ताच म्हणाले ना तू पुरुषासारखा पुरुष, मग? तर जीवा म्हणतो, यात कुठे आली स्त्री पुरुष समानता? तर मानिनीताई म्हणतात, हो का, एवढं तर कळतंय ना तुला, पटतंय ना तुला? तर जीवा म्हणतो, हो पटतंय मला माहीत आहे। मानिनीताई म्हणतात, हे तुला माहीत आहे ना की सगळ्याच गोष्टी पुरुषांप्रमाणे स्त्रियांनाही जमत नाही, किंवा स्त्रियांप्रमाणे पुरुषांनाही जमत नाहीत। जीवा म्हणतो, नाही जमत। मानिनीताई म्हणतात, हो ना, मग तुला हेच तुझ्या बायकोच्या बाबतीत कळत नाही आहे का? अरे तू काय करतोयस हे तुला तरी कळतंय का? अरे तू आज तिच्याकडून एवढे एक्सरसाइज करून घेतलेस की तिला किती त्रास होतोय, याकडे तुझा लक्ष तरी आहे का? तर जीवा म्हणतो, कोणीतरी कान भरले आहेत वाटतं। मानिनीताई म्हणतात, कोणीही कान भरले नाही आहेत, मी स्वतःहून पाहिलं आहे, पण तिने कुठली तक्रार केली नाही। जीवा, अरे तिला किती त्रास होतोय, तिला उठताही येत नाही, बसताही येत नाही, नवरा आहेस ना तू तिचा, मग तुला नाही का वाटत की तू तिला त्रास देतोयस असं? जीवा म्हणतो, नाही, एक्सरसाइज करताना किंवा डाएट फॉलो करताना तिच्या या संदर्भात मी तिचा नवरा नाही आहे, तर मी तिचा ट्रेनर आहे, मी तिचा शिक्षक आहे, त्यामुळे नवरा म्हणून मी आता कोणत्याही गोष्टीचा विचार करणार नाही। तर मानिनीताई म्हणतात, जीवा रे तू काय बोलतोयस, तुझं डोकं ठिकाणावर आहे ना? जीवा म्हणतो, हो माझं डोकं ठिकाणावर आहे, मला माहीत आहे तुम्ही मला दोष देताय, परंतु मला माझी बायको फिट हवी आहे, कारण आज तिला मी देतोय तो त्रास वाटत असेल, पण ज्या दिवशी ती आरशासमोर उभं राहील आणि तिला तिच्यामध्ये बदल जाणवेल त्यावेळी ती स्वतःहून खुश होईल। आता इकडे नंदिनी हळूहळू पायऱ्या उतरत येत असते। जीवाचं बोलणं तिने ऐकलेलं असतं, एकीकडे जीवाची बाजूही तिला कळत असते, परंतु दुसरीकडे तिला या सगळ्याचा त्रासही होत असतो। आता नंदिनी तिथे येताच मानिनीताई म्हणतात, सावकाश जीवा रे, बघ तिची काय अवस्था झाली आहे। नंदिनी म्हणते, येऊ मी? आता जीवाने तर डबा भरून ठेवलेला असतो। मानिनीताई म्हणतात, अगं थांब जीवा रे, जा तिला बाईकवरून सोडून ये। जीवा म्हणतो, नाही ती चालत जाणार आहे ना, आणि हो चालत गेल्यानंतर किती स्टेप होतात ते मला मेसेज करून सांग, म्हणजे मला तसं लिहून ठेवायला हवंय। मानिनीताई म्हणतात, जीवा काय चाललंय तुझं? जीवा म्हणतो, काहीच नाही, मी तिला जेवढं सांगितलं तेवढं तिला ऐकावंच लागणार। मानिनीताई म्हणतात, जीवा रे तुला कळतंय का? जीवा म्हणतो, हो कळतंय, फक्त 1 किलोमीटर चालत जायचं आहे, तेवढाच तिचा व्यायाम सुद्धा होईल, त्यामुळे तू नको काळजी करूस। तर मानिनीताई म्हणतात, अरे तुला इथे घरात AC मध्ये बसून बोलायला काय जातंय? बाहेर जाऊन बघ उन्हाचा किती त्रास होतोय, अरे किती ऊन पडलं हे तुला माहीत तरी आहे का? जरा बाहेर जा, डोकावून बघ। जीवा म्हणतो, त्याचीही मी व्यवस्था केली आहे। असं म्हणत जीवा नंदिनीच्या हातामध्ये छत्री देतो आणि म्हणू लागतो, हे घे, तू छत्री घेऊन जा, आणि हा टिफिन, यामध्ये डाएट सगळं फॉलो केलं आहे, आणि हो आजचा दिवसच तुला भात खायला मिळणार, उद्यापासून फक्त एकच वेळ भात मिळणार। आता हे ऐकून मानिनीताई म्हणतात, काय चाललंय जीवा तुझं? जीवा म्हणतो, मी जसं सांगेन तसंच तिला करावं लागेल। चालत जाताय ना तुम्ही? तर नंदिनी म्हणते, हो मी जाते। असं म्हणत नंदिनी आता हळूहळू निघालेली असते। मानिनीताई जीवाला म्हणतात, जीवा खरंच तू तर ऐकत नाहीयेस, परंतु विक्रम येऊ देत, मी नक्कीच नाव सांगेन। असं म्हणत मानिनीताई तिथून निघून जातात। तर जीवा म्हणतो, बोला, तुम्ही सगळेजण मलाच बोलणार आहात, पण पुढे जाऊन तुम्हीच माझं कौतुक करणार आहात, मग तुम्हाला कळेल। असं म्हणत जीवा मात्र त्याच्या निर्णयावर ठाम असतो। तर दुसरीकडे पाहायला मिळतं पार्थ काव्याची वाट पाहत असतो। त्यावेळी काव्या येते, पार्थला म्हणते, बाजूला व्हा, मी गाडी चालवते। पार्थ म्हणतो, नाही नको, आज तुम्ही खूप दमला आहात मॅडम, त्यामुळे आज तुम्ही नका गाडी चालू, मीच गाडी चालवतो, तुम्हाला घरी सोडतो, आणि मग तिथूनच मी ऑफिसला निघून जातो। काव्या म्हणते, नक्की ना? तर पार्थ म्हणतो, हो नक्की। तर आता पार्थ गाडी चालवत असतो आणि काव्या बाजूला बसलेली असते। तर आता शाळेची काही मुलं पार्थच्या गाडीसमोर येतात, त्यावेळी मात्र पार्थ लगेच गाडी थांबवतो। काव्या विचारते, अरे काय झालंय यांना? पार्थ म्हणतो, काय माहीत, चला बघूयात। असं म्हणत काव्या आणि पार्थ गाडीतून उतरतात। आता काव्या घाबरून गेलेली असते, ती धावत पळत त्या मुलांकडे जाते आणि म्हणते, काय झालंय नक्की?
काय झाले नक्की तुम्हाला? तुम्ही असं गाडीसमोर का उभे राहिलात? असं चालत्या गाडीसमोर कोण येऊन उभं राहतं? तर त्यातील एक मुलगा त्या छोट्या मुलाला दाखवत म्हणतो, याचा गुडघा फुटला आहे. तर दुसरा म्हणतो, आम्हाला पुढच्या नाक्यापर्यंत सोडता का? तर पार्थ म्हणतो, अरे सोडतो की, त्यात काय एवढं? काव्या, चला तुम्ही गाडी चालवता का? तर आता काव्या काही बोलणार त्या अगोदर त्यातील एक मुलगा म्हणतो, नको नको, या बाई गाडी चालवणार? तर पार्थ म्हणतो की हो, याच गाडी चालवणार आहेत. तर त्यातील दुसरा मुलगा म्हणतो, शिकवणारा आहे की त्यांच्या बाजूला? तर दुसरा मुलगा म्हणतो, नको नको, काही नको, बायकांना सगळी कामं जमतात पण गाडी चालवता येत नाही. आता त्या मुलाचं हे वाक्य ऐकून काव्या खूप चिडते. काव्या त्यांना म्हणते, एक एक रट्टा देऊ का रे तुम्हाला? काय बोलताय तुम्ही हे? तर पार्थ म्हणतो, काव्या का चिडताय तुम्ही त्यांच्यावर? तर त्यातील एक मुलगा म्हणतो, काय खोटं बोलतोय तो तर खरंच बोलतोय, गाडी येत नाही तर नाही येत, त्यात काय खोटं आहे? आता त्या मुलांचं बोलणं ऐकून पार्थ त्यांचं कौतुक करतो. तर काव्य म्हणते, देशमुख? पार्थ म्हणतो, नाही नाही, काही नाही. तर आता काव्य चिडते आणि म्हणू लागते, चला बसा गाडीत. तर त्यातील छोटा मुलगा म्हणतो, नाही नाही, मी नाही बसणार गाडीत, मला माझं दुसरं ढोपर फोडायचं नाहीये. आता हे ऐकून पार्थला हसायला येतं. तर काव्य चिडते आणि म्हणू लागते, हो का, बस आता गाडीत, एकदा सांगितलं ना, मग बस म्हणजे बसायचं. तर आता काव्य भयंकर चिडलेली असते. पार्थ म्हणतो, काव्या अहो एवढं चिडू नका त्यांच्यावर. आणि काव्या, लहान मुलं म्हणतायत ना की तुम्हाला गाडी चालवता येत नाहीये, मग जाऊ देत ना. तर काव्य म्हणते, देशमुख तुम्ही सुद्धा त्यांची बाजू घेताय? एक मिनिट देशमुख, असं काहीही नसतं. आता ही बाईच गाडी चालवणार आणि तुम्ही बापे बाजूला बसणार आहात म्हणजे बसणार. चला तुम्ही सगळ्यांनी गाडीत बसायचं आहे. असं म्हणत आता काव्या सगळ्यांनाच जबरदस्तीने गाडीत बसायला सांगते. तर पार्थ काव्याला म्हणतो, काव्या ऐका, गाडी ही चिडून चालवण्याची गोष्ट नाहीये. तर काव्या म्हणते, हो का, पण अच्छा तुमचं असं म्हणणं आहे की बायकांना गाडी चालवता येतच नाही? बायकांना सगळं येतं तर गाडी चालवायला का येणार नाही? चला तुम्ही सगळेजण गाडीत बसा. असं म्हणत काव्या मात्र भयंकर चिडलेली असते. सर्व मुलं गाडीत बसतात. काव्या गाडी स्टार्ट करते त्यावेळी सर्वजण गणपती बाप्पा मोरया असं एकत्रच म्हणतात. काव्याचा संताप झालेला असतो, तिचा राग अनावर होतो आणि रागाच्या भरात तिने गाडी स्टार्ट केलेली असते आणि ती अगदी छान पद्धतीने गाडी चालवत असते. तर सर्व मुलं गणपती बाप्पाची आरती करत असतात. आता काव्या गाडी चालवत असते आणि पुढच्या नाक्यापर्यंत येऊन पोहोचलेली असते. तर ती मुलं म्हणू लागतात, आला आला, आमचा नाका आला, असं म्हणत काव्याला गाडी थांबवायला सांगतात. काव्या ज्यावेळी गाडी थांबवते त्यावेळी तिच्या लक्षात येतं की आपण खरंच खूप छान पद्धतीने गाडी चालवली आहे. तर त्यातील एक मुलगा दादाला म्हणतो, ताई गाडी शिकली, प्रगती झाली, दादा दे चल मग आम्हाला आमचं चॉकलेट. तर पार्थ खिशातून पैसे काढतो, त्या मुलांना देतो आणि म्हणतो, हे घ्या आणि तुम्हाला हवी तेवढी चॉकलेट घ्या. आता मुलं खुश होतात आणि गाडीतून खाली उतरून अगदी आनंदाने तिथून निघून जातात. तर काव्या पार्थला विचारते, देशमुख हा काय प्रकार आहे? तर पार्थ घडलेला प्रकार त्याला आठवतो आणि तो काव्याला सांगतो. कारण काव्याचा कॉन्फिडन्स वाढावा यासाठी आता पार्थने त्या मुलांची मदत घेतलेली असते. पार्थ त्या मुलांना म्हणालेला असतो, मुलांनो इकडे या, असं म्हणत त्या मुलांना पार्थ बोलावून घेतो. पार्थ त्या मुलांना विचारतो, मुलांनो माझी एक हेल्प कराल का? तर त्यातील एक मुलगा म्हणतो, हो हो करू ना, तसंही शाळेतून येताना काही टाइमपासच नसतो. पार्थ म्हणतो, वा वा, छान बोलता तुम्ही. आता मला सांगा, तुम्ही मला मदत काय करणार आहात? की इथून ताई येणार आहे, त्यानंतर आम्ही गाडीत बसणार आणि इथून जाणार. तुम्ही काय करायचं आहे? आमची गाडी अडवायची आहे आणि हेल्प मागायची आहे, परंतु मी जे सांगेन ते तुम्ही तिथे बोलायचं आहे. तर ती मुलं म्हणतात की हो आम्हाला जमेल. पार्थ म्हणतो, नक्की जमेल ना? तर ती मुलं म्हणतात, आम्ही जमून घेऊ, पण आम्हाला काय मिळणार? तर पार्थला म्हणतो की तुम्हाला भरपूर सारी चॉकलेट. आता मुलं खुश होतात. तर त्यातील एका छोट्या मुलाला पार्थ म्हणतो, तुला ढोपर फुटल्याचं नाटक करता येईल का? तर तो मुलगा पार्थला म्हणतो, केचप लावलं तर चालेल का? तर पार्थ म्हणतो, हो रे, तू तर माझ्या पुढचा निघालास. असं म्हणत आता त्या मुलाने सुद्धा खूप छान ॲक्टिंग केलेली असते आणि हे सगळं ऐकून काव्याला हसू येतं. काव्या पार्थकडे पाहते आणि म्हणते, देशमुख. आता मात्र पार्थलाही हसू आवरत नसतं, कारण मुलांच्या मदतीने पार्थ ते काव्याचा कॉन्फिडन्स वाढवलेला असतो. काव्याला मात्र पार्थचा अभिमान वाटत असतो. तर पार्थ काव्याला म्हणतो, सॉरी काव्या, मी खूप काही बोलून घेतलं त्या मुलांकडून, सॉरी या. खरंच सांगू का, तुम्हाला जर कोणी डिवचला ना की तुम्ही छान सिक्सर मारता आणि अगदी आज तेच घडलं, सॉरी या. पण काव्या खरंच मला मात्र तुमचा अभिमान आहे. असं म्हणत पार्थ काव्याचं अभिनंदनही करत असतो, तिला प्रोत्साहन देत असतो आणि तिचं कौतुकही करत असतो. काव्या पार्थला म्हणते, खरंच सांगू का, तुमच्यासारखा पार्टनर जर माझ्यासोबत कायम असेल तर माझं पाऊल कधीच मागे पडणार नाही. काव्या इमोशनल होते आणि पार्थला मिठी मारते आणि म्हणू लागते, थँक्यू सो मच. तर पार्थ काव्याला म्हणतो, मी तुम्हाला मागे कधी येऊच देणार नाही. आता अनिशा आणि रिया हे सगळं काही लपूनच पाहत असतात. तर रिया अनिशाला म्हणते, काय यार अनिशा, अर्धा तास झालोय की आपण इथे लपून काव्याकडे बघतोय, मग जा नाही एवढंच तुला वाटतंय तर काव्याशी जाऊन बोल. तर अनिशा मनाशीच म्हणते, काव्या तू तर गाडी शिकली आहेस, पण
आता मात्र अनिशा घाबरून गेलेली असते. तर दुसरीकडे देशमुखांच्या घरी आपल्याला पाहायला मिळतं रम्या कॉफी बनवत असते आणि म्हणू लागते, आज तर काव्या गाडीत आतमध्ये बसायला सुद्धा घाबरत असेल ना, असं म्हणत रम्या खूप हसू लागते. परंतु त्याच वेळी रम्याला फोन आलेला असतो. रम्या पाहते तर विजयचा फोन आलेला असतो. रम्या म्हणते मतकरी असं म्हणत आता रम्या फोन उचलते. तर विजय आता रम्याशी खूप छान प्रेमाने बोलत असतो. परंतु रम्याला ते अजिबातच आवडत नसतं. तर विजय रम्याला म्हणतो, बरं ठीक आहे, आज आपण शॉपिंगला जाऊयात का? आज तर मला तुझ्यासोबत शॉपिंगला जाण्याचा आणि तुझ्या बॅग्स उचलण्याचा मूड आहे. रम्या म्हणते, हो चाललं असतं, पण काय आहे ना, मी आता मीटिंगमध्ये आहे, कॉन्फरन्स रूममध्ये आहे, त्यामुळे आता तरी शक्य होईल असं वाटत नाही. तर विजय रम्याला म्हणतो, तुमच्या कॉन्फरन्स रूममध्ये कॉफी फिटतात का? आता मात्र रम्या लगेच चमचा हातातील खाली ठेवते. रम्या विचारते, तुला कसं कळालं? तर विजय म्हणतो, माझे कान आणि माझा स्पीकर एकदम शार्प आहे, त्यामुळे मला अगदी बरोबर कळतं. बरं ठीक आहे, आज नको, नंतर कधीतरी जाऊयात. मी तुला एवढंच सांगण्यासाठी फोन केला होता की गावावरून आई बाबा येत आहेत. मी तर त्यांना रोज तुझ्याबद्दल सांगतच असतो, परंतु आता त्यांना तुला भेटायचं आहे. रम्या म्हणते, चालेल, काहीच हरकत नाही, मग कधी करूया भेटण्याचा कार्यक्रम? विजय म्हणतो, तू सांगशील तेव्हा. रम्या म्हणते, उद्या चालेल ना? विजय म्हणतो, काहीच हरकत नाही. रम्या म्हणते, पण मी जे कॅफेमध्ये पहिल्या भेटीस सांगितलं ते लक्षात आहे ना? तर विजय म्हणतो की हो, माझ्या लक्षात आहे. उद्या बघण्याच्या कार्यक्रमामध्ये मी ती अट घालेनच. तर आता रम्या म्हणते, बरं ठीक आहे, असं म्हणत रम्या फोन ठेवते. आणि आता रम्या मनाशीच म्हणते, विजय मतकरी, उद्या मला बघण्याचा कार्यक्रम असेल आणि तो बघण्यास सारखाच होईल, असं म्हणत रम्या हसू लागते. तर दुसरीकडे पाहायला मिळतं नंदिनी किचनमध्ये काम करत असते. ती स्वयंपाक बनवत असते. त्याचवेळी मानिनीताई येतात आणि नंदिनीला आवाज देत म्हणतात, नंदिनी, अगं तू कधी आली आहेस? मी ना बाजूच्या वहिनींकडे हळदी कुंकवासाठी गेले होते. चैत्र नवरात्र चालू आहे ना, म्हणून त्यांनी हळदी कुंकवासाठी बोलवलं होतं. पण नंदिनी, तुला त्रास तर होत नाहीये ना? नंदिनी म्हणते, नाही आई, मी अगदी ठीक आहे. नंदिनी म्हणते, बरं आई, चपात्याही झाल्या आहेत आणि कुकरही लावल्या, 2 शिट्ट्या झाल्या आहेत. मानिनीताई म्हणतात, काय ग नंदिनी, कशाला एवढी धावपळ करतेस? मानिनीताई म्हणतात, नंदिनी, तुझे पाय दुखत नाही आहेत ना? खरं सांगतेस ना तू? नंदिनी म्हणते, हो आई, आता मी खरंच बरी आहे आणि हो, येताना सुद्धा मी चालतच आले. तर मानिनीताई म्हणतात, झालं, म्हणजे जीवाने सांगितलं आणि तू ऐकलीस. तू पण ना त्या जीवाचं सगळंच काही ऐकत जाऊ नकोस. आणि जीवा सुद्धा ना अति करतोय, त्याला ऑफिसमध्ये येऊ देच, मी कसं त्याला फटकावते ना, बघतच बस, असं म्हणत मानिनीताई जीवावर खूप चिडलेले असतात. मानिनीताई नंदिनीला म्हणतात, बरं ऐक ना, अगं तू गुढीपाडव्याला सुद्धा काही छान असं गोड खाल्लंच नाहीयेस. बरं, आता मी वहिनींकडे हळदी कुंकवाला गेले होते ना, त्यांनी छान असे लाडू दिले आहेत, जरा खाऊन बघ ना. नंदिनी म्हणते, नाही नको आई, मी साखर बंद केली आहे ना. मानिनीताई म्हणतात, अगं एवढ्याने काय होतं, तसंही तू चालत गेली आहेस, चालत आली आहेस. तू जर एवढं चालतेस तर मग तू एवढा विचार का करतेस? अगं अर्धा तरी लाडू खा, काहीच हरकत नाही. आणि जीवा तर ऑफिसला आहे, त्याला कसं कळणार आहे? नंदिनी म्हणते, त्यांना नाही, पण मला तर कळणारच ना, आणि उगाच का त्यांची मी फसवणूक करू? मानिनीताई म्हणतात, हो, पण साखर सुद्धा गरजेची असते आपल्याला, एवढी पायपीट करतेस ना तू, त्यामुळे अर्धा तरी खा ना. नंदिनी म्हणते, नाही नको आई, मला तुमची काळजी कळते, परंतु आई नको उगाच, कारण आता मला माझ्या वजनाकडे माझ्याकडे थोडं लक्ष द्यायला हवाच ना. तर त्याचवेळी वसुआत्या त्या ठिकाणी येतात आणि म्हणतात, काय ग, गेले 4 दिवस मी एकच ऐकते, वजन वजन, काय चाललंय हे? अगं आपण बायका आहोत आणि आपल्या बायकांचं वजन वाढणारच, तिथे पुरुषांना काय जातंय सांगायला? तू त्याच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नकोस. आणि काय आहे ना, फॅड म्हणून करत असशील तर कर थोडे दिवस, नंतर सोडून दे, कारण कसं आहे, या सगळ्या व्यापातून तुला वेळ तरी कधी मिळणार? तर नंदिनी वसुआत्यांना म्हणते, का नाही मिळणार? वसुआत्या, ठरवलं तर सगळं करता येतं आणि ठरवलं तर सगळं होतं, स्वतःवर कंट्रोल ठेवता आला पाहिजे. तुम्ही नाही का, आता तुम्हाला शुगर आहे, मग? तर वसुआत्या म्हणतात, म्हणजे आता मी गोड खायचं नाही आहे का? तर नंदिनी म्हणते, नाही, तसं नाही, तुम्ही सणाला गोड खाता ना, मग माणसाने, म्हणजे आपले पूर्वज काय म्हणतात की फक्त सणालाच गोड खायचं, आता हा च कुठे वापरायचा हे आपण ठरवायला हवं, कारण आता हे जीवानेच नंदिनीला समजावलेलं असतं. वसुआत्या आता नंदिनीसमोर हात सोडतात आणि म्हणतात, बरं बाई, मी माझे शब्द मागे घेते, तू तुझं चालू ठेव काय ते वजन वजन, असं म्हणत आता वसुआत्या म्हणू लागतात, बरं, तुमच्या या वजनच्या नादात मी जे काही सांगायला आले होते ना तेच विसरले. बरं मानिनी, अगं विजयचा फोन आला होता, तो विचारत होता की उद्या त्यांच्या घरच्यांना तू इथे घेऊन येऊ शकतो का, म्हणजे बघण्याचा कार्यक्रम करण्यासाठी. मानिनीताई खुश होतात आणि म्हणतात, अरे वा, छान आहे की, बोलवा त्यांना, कळवा त्यांना, काहीच हरकत नाही, येऊ देत ना.
तर दुसरीकडे पार्थ आणि काव्या घरी येत असतात. आता ते दोघंही बोलत असतात. तर पार्थ आणि काव्या यांचं डिस्कशन चालू असतं. काव्या म्हणू लागते, देशमुख मी काय म्हणते, उद्या आपण सकाळी लवकरच गाडी बाहेर काढूयात आणि हायवेवरच जाऊया ना प्रॅक्टिसला. आता तसा माझा कॉन्फिडन्सही वाढला आहे. तर पार्थ काव्याला म्हणतो, तुमचा कॉन्फिडन्स खरंच खूप छान वाढला आहे. तर त्याचवेळी रम्या आता पार्थला विचारते की पार्थ नक्की कोणत्या कॉन्फिडन्सबद्दल बोलतोयस तू. तर त्यावेळी काव्या म्हणते, माझ्या गाडी चालवण्याच्या कॉन्फिडन्सबद्दल. म्हणजे गाडी चालवायला मी घाबरत होते, माझा गेलेला कॉन्फिडन्स देशमुखाने परत मला मिळवून दिला आहे. आता हे ऐकून रम्याचा चांगला जळफळाट होतो. तर काव्या म्हणते, पण माझा कॉन्फिडन्स पुन्हा आणण्यासाठी देशमुखाने काय केले माहीत आहे का, असं म्हणत काव्या घडलेला सर्व प्रकार रम्याला सांगत असते. परंतु रम्याला त्यामध्ये काहीच इंटरेस्ट नसतो. रम्या ही सगळं काही मनापासून ऐकत नाही हे पार्थच्या लक्षात आलेलं असतं. पार्थ मनाशीच म्हणतो, काव्या गाडी शिकत आहे, काव्याला गाडी चालवता येते, हे रम्याला आवडलेलं नाहीये हे मला कळतंय. आणि म्हणूनच पार्थ रम्याला प्रश्न करत म्हणतो, रम्या विजय कसा आहे. रम्या म्हणते, मस्त आहे. उद्या तो त्याच्या फॅमिलीला घेऊन म्हणजे आईबाबांना घेऊन बघण्याच्या कार्यक्रमासाठी येणारच आहे. आता हे ऐकून काव्या म्हणते, रम्या गं काय बोलतेस तू, म्हणजे उद्या तुझा बघण्याचा कार्यक्रम आहे. रम्या तुझी सगळी तयारी झाली आहे ना, म्हणजे उद्या तू साडी नेसणार आहेस, ड्रेस घालणार आहेस. मला तरी वाटतं की साडीच नेस. तुला जी मदत हवी आहे ती मी करायला तयार आहे. रम्या तुला जर काही मदत हवी असेल तर मला सांग. रम्या अगदी नाटक करत म्हणते, हो काव्या, अगं मला जर काही मदत हवी असेल तर मी तुलाच सांगणार ना. रम्या पार्थला म्हणते, बघितलंस ना पार्थ, तू लग्न कर म्हणालास आणि मी लग्नाला तयारही झाले. पार्थ म्हणतो, खरंच खूप छान, आता मलाही बघायचं आहे, तू कोणासाठी तयार झाली आहेस. रम्या म्हणते, म्हणजे. पार्थ म्हणतो, मी शॉर्टलिस्ट बनवली होती, परंतु विजयला उद्या प्रत्यक्ष भेटता येईल हो की नाही. तर रम्या म्हणते, हो नक्कीच. पार्थ काव्याला म्हणतो, काव्या अहो अभिनंदन करा रम्याचं. तर पार्थ रम्यालाही म्हणतो, रम्या अगं तू सुद्धा अभिनंदन कर ना काव्याचं, गाडी चालवायला शिकल्यात त्या. आता काव्या आणि रम्या एकमेकांचं अभिनंदन करतात. पार्थ काव्याला म्हणतो, बरं काव्या तुम्ही दमला असेल ना, चला मी तुम्हाला फूट मसाज देतो, असं म्हणत काव्याला तिथून घेऊन जात असतो. इथे मात्र रम्याचा चांगलाच जळफळाट होतो, तिची चिडचिड होते आणि ती म्हणू लागते, फूट मसाज माय फूट. शेवटी ही काव्या गाडी चालवायला शिकलीच. पण ठीक आहे ना, मी सुद्धा हार मानणार नाही, उद्या मी काय करू शकते हे बघशीलच तू, असं म्हणत रम्याच्या डोक्यात आता वेगळाच प्लॅन चालू असतो. तर दुसरीकडे जीवा रूममध्ये येतो आणि पाहतो तर नंदिनी झोपी गेलेली असते. आता जीवा नंदिनीकडे पाहतो आणि तिचा चेहरा पाहताच जीवाला प्रत्येक प्रसंग आठवत असतात. नंदिनीसोबत घालवलेले प्रत्येक गोड क्षण जीवाला आठवत असतात आणि नंदिनीचं असणारं त्याच्यावरचं जीवापाड प्रेम हे सगळं काही जीवाच्या डोळ्यासमोर असतं. आणि आता मात्र जीवाला खूप वाईट वाटत असतं. नंदिनी अशी शांत झोपलेली आहे, तिला त्रास होत आहे हे जीवालाही कळत असतं. नंदिनीने जीवाला शिट्टी वाजवायला शिकवलेली असते, ते सर्व क्षण जीवाला आठवतात. तर धुळवडीच्या दिवशी नंदिनीने जीवाची केलेली मज्जा तेही क्षण जीवाच्या डोळ्यासमोर असतात आणि त्यावेळी मात्र जीवाचे डोळे पाणावतात. नंदिनीचे पाय दुखत असताना ती तशीच ऑफिसला जात असते. त्यावेळी मानिनी ताई जीवाला ओरडलेले असतात, तिचे पाय इतके दुखतायत आणि तरी सुद्धा तू तिला ऑफिसला पाठवतोयस का. हे सगळं काही जीवाला आठवत असतं. या सगळ्यामुळे जीवालाही त्रास होत असतो. परंतु नंदिनीच्या आनंदासाठी तिने फिट राहावं यासाठी जीवाचे प्रयत्न चालू असतात. जीवाला या सगळ्याचं खूप वाईट वाटतं आणि म्हणूनच जीवा नंदिनीच्या पायाशी बसतो, तिच्या पाय चेपून देत म्हणतो, सॉरी ह्या चकाचक बाई, मला माहीत आहे मी तुला त्रास देतोय, परंतु तुझ्या चेहऱ्यावरचं हसू पुन्हा आणण्यासाठीच माझे हे प्रयत्न चालू आहेत. तुझं वजन इतकंही वाढलं नाहीये, परंतु एकदा वजन वाढायला सुरुवात झालं की चारही बाजूने वाढतं आणि मग मात्र कंट्रोल करणं खरंच खूप कठीण होतं आणि म्हणूनच आत्तापासूनच त्यासाठी प्रयत्न करावे लागतील. तुला तुझ्या वजनाची काळजी आहे आणि मला तुझ्या तब्येतीची काळजी आहे, कारण वाढणारं वजन हे एकटं येत नसतं, सोबत सगळ्या व्याधींनाही घेऊन येत असतं आणि तुझ्या वाट्याला त्यातलं काही येऊ नये इतकीच इच्छा आहे का माझी, आणि म्हणूनच मी हे सगळं काही करतोय. मला खरंच तुझी काळजी वाटते ग, पण खरंच एक चांगली गोष्ट आहे की तुझं इतकंही वजन वाढलं नव्हतं तरी सुद्धा तुझ्या प्रयत्नांना तू सुरुवात केली आहेस. ही गोष्टच अशी आहे, सुरुवातीला खूप जोश असतो, हुरूप असतो, परंतु त्यानंतर मात्र शरीर थकतं. सुरुवातीला हा मार्ग सोपा वाटतो, पण पुढे जाऊन हा मार्ग कुठेच घेऊन जात नाही. पण दुसरा मार्ग सुरुवातीला खूप कठीण वाटतो, त्रासदायक वाटतो, परंतु तोच मार्ग तुम्हाला लांबपर्यंत घेऊन जातो. आणि मला तुझ्यासोबत खूप लांबपर्यंत जायचं आहे. तर येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, पार्थ काव्याला पेस्ट्रीज भरवतो आणि म्हणू लागतो, प्रत्येक बायकोने, प्रत्येक नवऱ्याने आपली रोज अशी
खाजगी प्रायव्हेट वेळ काढली पाहिजे असं म्हणत दोघेही खूप खुश असतात. आता पार्थ आणि काव्या आपला एक सेल्फी काढतात. तर दुसरीकडे पाहायला मिळतं सकाळी जीवा उठताच नंदिनीला आवाज येत म्हणतं, चकाचक बाई, व्यायामाला सुरुवात करायची आहे ना. परंतु त्या अगोदरच नंदिनी उठलेली असते. जीवा पाहतो तर तिथे नंदिनी नसते. जीवा बाहेर येऊन पाहतो तर नंदिनीने एक्सरसाइजला सुरुवातही केलेली असते. आता मात्र जीवाला त्याच्याच डोळ्यावर विश्वास बसत नसतो. तर दुसरीकडे रम्या आता विजयला म्हणते, मी सांगितलेली अट लक्षात आहे ना. ती अट सगळ्यांना सांगताना विजय म्हणतो, मी सांगितली असं सांगायचं आहे. असं म्हणत दोघंही हात मिळवणी करतात आणि त्याचवेळी त्या ठिकाणी काव्या आलेली असते. आता काव्या त्यांच्याकडे पाहते. आता काव्याला रम्याचं हे कारस्थान कळालं असेल का, हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे. मित्रांनो, अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच कळवा. आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक धन्यवाद.